समजून गेल्यानंतर आणखी छान वाटत असेल ना सगळ्यांना. बघा सगळ्या लेडीजच्या चेहऱ्यावर इथे हसू आलं बरं का. तर श्री स्वस्त मेडिकल सेवा आणि डॉक्टर अमोल देशपांडे प्रणव क्लिनिक यांचा आयोजित हा संगीत संध्यामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. संगीत संध्यामध्ये विशेष जे सहाय्य केलेलं आहे ते श्री राजेंद्र नरसाळे यांनी केलेलं आहे आणि श्री गोपटे यांनी सुद्धा आश्रम व्यवस्थापनाने सुद्धा आम्हाला खूप चांगली मदत केली आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्या सगळ्यांसाठी. एक डॉक्टर ने क्लिनिक में लिखी हुई लाइन मैं आपको सुना रही हूँ. दवा में कोई खुशी नहीं है, दवा में कोई खुशी नहीं है और खुशी के जैसी कोई दवा नहीं है. संगीतातही ही ऊर्जा आणि ताकद असते. आज ते आपण संगीत संध्यामध्ये अनुभवणार आहोतच, पण तत्पूर्वी मी इथे श्री गणेशाच्या इथे दीपप्रज्वलन करण्याची प्रभाताईंना विनंती करेन. आपल्याकडे प्रभाताई आलेल्या आहेतच आणि माहेरवाशीण हे काही सहवासपासून वेगळं नाही, तर त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करेन, हीर सरांना विनंती करेन त्यांच्यासोबत जावं आणि काहींनी दीपप्रज्वलन तिथे करावं. बरोबर, प्रभाताईंचा सहवास मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट असते. ओके सर, तुम्ही त्याला जॉईन करा. नाही नाही, या या प्लीज. काय नको आता, नंतर बघू आपण. थोडंसं व्हिडिओ फोटोसाठी इकडे बघा. थोडेसे सगळे एकदम छान झब्बा साडी छान घालून आलेले आहेत आज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. दीप प्रज्वलन झाल्यानंतर मी श्री मिहिर जहागीरदार आणि श्री गोपटे यांना प्रभाताईंना श्रीफळ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करण्याची विनंती करते. गोपटे सर थोडंसं पुढे या. प्रभाताई, श्रीफळ आणि शाल दोघांनी मिळून द्या. मम करा मम. टाळ्याचा आवाज जोरात आला पाहिजे सगळ्यांचे समान. अशा झालेल्या सृष्टीचे पाहून अशा ह्या सुंदर संगीत संध्यामध्ये गाणार आहेत आरंभ कला मंचचे कलाकार देवदत्तजी, भूषणजी, इथे अरविंदजी आहेत, स्मिताजी आहेत, ऋषिताजी आहेत आणि अँकर म्हणून मी इथे, तुम्ही तर मला परिचित आहातच सगळेजण. जरा एकदा परत एकदा थोड्याशा जोरदार टाळ्यांनी ह्या कलाकारांचं पण आपण स्वागत करूया. आमचे स्पॉन्सर श्री मिहिर जहागीरदार आणि अमोल देशपांडे यांचंही आपण स्वागत करूया. संगीत संध्यामध्ये कार्यक्रमाचे पहिले गीत सादर होत आहे स्वामी समर्थांचं नाव घेऊन. स्वामींचा एक खास भक्त बाळप्पा त्याचा मित्र होता. तो म्हणाला मला कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला जायचं आहे. तर बाळप्पा म्हणाले, अरे कशाला तू जातो देवीच्या दर्शनाला, मी तुला अक्कलकोटलाच अंबा मातेचं दर्शन घडवतो. तर मित्र म्हणाला, असं कसं शक्य आहे, चल म्हणे माझ्याबरोबर. स्वामींच्या भेटीला ते घेऊन गेले. स्वामींच्या भेटीला घेऊन गेल्यानंतर ज्याला अंबा मातेचं दर्शन करायचं होतं त्याला स्वामी आईच्या रूपात दिसले आणि बाकी सगळ्यांना ते स्वामींच्याच रूपात दिसले. तर अशा पद्धतीने आईचं दर्शन अक्कलकोटमध्ये त्यांनी घडवून आणलं.
त्याच्याचवरती बेस्ड गाणं आहे स्वामी समर्थ माझी आई. या कार्यक्रमाची सुरुवात या गाण्याने मी स्वतः करते. थोड्याशा टाळ्या झाल्या तर मला पण भूक केली म्हणायला.